सर्वांना हरिओम. संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली. भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला. संत नामदेवांनी त्याचा भारतवर सुदूर सगळीकडे विस्तार केला. संत एकनाथ महाराज त्याचे खांब म्हणजे आधारस्तंभ झाले आणि जगद्गुरू संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला. आणि यानंतर उरलेले कार्य श्री संत गाडगेबाबा यांनी केले. आज आपण या संत मालिकेमध्ये संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, किंबहुना आपण आता ही नावं घेतली, माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, या संतांनी जो मार्ग दाखवला त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले. समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनिती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडत राहिले. त्यांनी 50 ते 60 वर्ष महाराष्ट्राची निस्वार्थ बुद्धीने सेवा केली. 23 फेब्रुवारी 1876ला गाडगेबाबा यांचा जन्म वऱ्हाडातील शेणगाव येथील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांच्या लहानपणीच दारूच्या व्यसनापायी त्यांचे वडील वारले. म्हणून आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करीत असे. काम करायचे ते अगदी नीटनेटकेच करायचे. आपला हात ज्याला लागेल ते सुंदरच दिसले पाहिजे अशी डेबूची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक आहेत. त्यांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तिळतिळ तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला बिलकुल आवडत नव्हते. म्हणून लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. आपण लोकांना 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला किंमत देत नाही, म्हणून डेबूला दुःख होई. आई आपल्यासाठी राबते, रात्रंदिवस कष्ट करते, म्हणून आपण तिचे ऐकतो. त्यामुळे डेबूने मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताच लोक माझे ऐकतील, त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. आणि त्याने जे ठरवले ते डेबूने आपल्या जीवनात खरे करून दाखवले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याकारणाने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालवणे, शेतीवाडी करणे यासारखी कामे डेबू करीत होता. त्याला कामाची आणि स्वच्छतेची खूप आवड होती. डेबूचे लग्न लहान वयातच झाले होते.
त्यांना 4 मुली होत्या. मुलींच्या बारशाच्या दिवशी त्यांनी तत्कालीन रूढीप्रमाणे दारू आणि मटणाचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण ठेवले होते. हा त्या काळातील रूढी परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले, कोठेही काम करायचे असले की गाडगे बाबा स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा त्यांनी मिटल्या तोंडाने दिला. मिटल्या तोंडाने म्हणजे कोणालाही उपदेश न करता त्यांनी गावकऱ्यांना शिकवलं. सार्वजनिक हिताची कामं आपल्याला करायची आहे. एकट्याचं काम नाही, तर ते सर्वजणांनी आणि एकवटून, हे महत्त्वाचं आहे. सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घरादाराचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. कारण सगळी माणसेच सगळे सोयरे आहेत, विश्व हेच आपले घर आहे असे मानून ते समाजात वावरू लागले. गाडगेबाबांनी अनेक तीर्थाटने केली, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत निष्ठेने आचरले. कोणी कोठे अडचणीत असल्यास त्याला आपणहून मदत करायची, पण मदत करून झाल्यावर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करताच आपल्या वाटेने निघून जायचे, हा त्यांचा खाक्या होता. डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगामध्ये फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला लुंगी, एका पायात कापडी बूट आणि दुसरा पाय अनवाणी, हातामध्ये एक काठी आणि एक फुटके गाडगे, हात सदैव नमस्कारासाठी जोडलेले. परंतु दुसरा कोणी त्यांचे पाय धरू लागला तर त्याच्या पाठीवर एक तडाखा देऊन म्हणायचे, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करू लागला तर असे आडवे येऊन पडता, व्हा बाजूला. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून डेबूचा गाडगे बाबा झाला. घरादाराचा त्याग केल्यानंतर ते कुणाच्याही घरी जेवले नाही. भिक्षा मागून गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी चांगले कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, चिंध्यात पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा कांबळे असायचे. भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक लांबून लांबून जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे ते कोणालाही पायाला हात लावून द्यायचे नाही, आपल्या पाया पडू द्यायचे नाही. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे ते म्हणायचे. ते ज्या शहरात, ज्या गावात जात, तो गाव, ते शहर स्वतः खराट्याने झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून
क्रियाशील राहून जीवापाड प्रयत्न केले. नाहीतर आजकाल सांगणारे भरपूर असतात, परंतु क्रिया करणारे फार कमी असतात. बाबांचं उलटं होतं. त्यांनी जे जे काही केलं ते सर्व क्रिया करून दाखवलं, सक्रिय झाले आणि त्यामुळे मग लोकांना सांगायची वेळ आली नाही. संतांचं वैशिष्ट्य असतं, ते आपल्याला सांगायच्या अगोदर स्वतः एखादी गोष्ट करून दाखवतात आणि त्यामुळे ते संत असतात. गाडगे बाबांनी स्वेच्छेने साधी राहणी स्वीकारली होती. सामाजिक न्याय देण्यासाठी ते विविध गावांमध्ये भटकत असत. सामाजिक न्याय, सामाजिक सुधारणा आणि स्वच्छता यामध्ये त्यांना जास्त रुची होती, विशेष आवड होती. 20व्या शतकातील समाज सुधार आंदोलनामध्ये ज्या ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्त्वाचे प्रमुख नाव संत गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. आपल्या कीर्तनातून काय सांगायचे, कोणता उपदेश करायचे? चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, देवाधर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका. बाबांनो, आपणच आपले हित केले पाहिजे. देव दगड धोंड्यात नाही. माझ्या लेकरांनो, तो आपल्या सर्वांच्या आतच आहे, त्याला जागे करा, असा ते आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये उपदेश करायचे. गाडगे बाबांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक आणि रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा हीच त्यांची देवपूजा होती. आणि याच्यावरूनच आपल्याला त्यांचं संतत्व दिसून येतं. कारण साधू संत याची व्याख्या संत तुकाराम महाराज यांनी देखील केलेली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. आणि पुढे म्हटलेलं आहे, देव तेथेची जाणावा. देवच संतांच्या रूपाने येत असतो, साधूच्या रूपाने येत असतो. गाडगे बाबा देखील अशा प्रकारे रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करायचे आणि हीच त्यांची देवपूजा होती. बाबांच्या आपल्या आयुष्यात एक नियम होता, तो त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळला. आणि तो नियम म्हणजे बाबा ज्या गावी ज्या वस्तीत जात तेथे खराटे, फावडी, घमेली, कुदळ मागवत असत. आणि ते स्वतः आणि त्यांचे अनुयायी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करीत आणि त्यानंतर मग कीर्तनाला सुरुवात करीत असत. या महापुरुषाने राबवलेल्या मोहिमेची दखल, स्वच्छता मोहिमेची दखल आपल्या राज्य शासनाला घ्यावीच लागली. त्यांच्या नावाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान ही राज्यस्तरीय मोहीम आजही कार्यरत आहे. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये गाडगे बाबांनी तत्कालीन धर्ममार्तंडाकडून सतत अपमान आणि हेटाळणी सहन केली. या सर्व संतांचा जो आपण अभ्यास करतो आहे, जीवनचर्येचा आपण अभ्यास करतो आहे, ही गोष्ट प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. धर्ममार्तंड होते त्या लोकांनी या सर्व संतांचा अपमान केला, हेटाळणी केली, त्यांचा छळ केला.
सभोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनाद्वारे ज्ञानगंगा गावोगावी पोचवणारे संत गाडगेबाबा ही एकच बाजू आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. गाडगेबाबा यांच्या जीवनाची दुसरी बाजू काय? नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा यांची ही अज्ञात बाजू आहे. आपण ती देखील थोडक्यात समजून घेऊया, जाणून घेऊया. हल्लीच्या युगात गावोगावी शहरातून ठिकठिकाणी विशेष करून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु बाबांनी तसे काही केले नाही. कुठे त्यांनी देवळे बांधली नाही. उलट तसे न करता राज्यातील प्रमुख शहरात आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांवर घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध अपंगांसाठी सदावर्त म्हणजे लंगर, अन्नदानाची सोय, विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेच्या राहण्याची सोय केली. आणि यातच त्यांचे महात्म्य, यातूनच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. गाडगेबाबांना लोक वेगवेगळ्या नावाने ओळखायची. त्यांच्या पेहरावरनं, त्यांच्या पोशाखावरनं. कोणी त्यांना गोधडे बुवा म्हणायचे, कोणी त्यांना चिंदे बुवा म्हणायचे, तर कोणी लोटके महाराज या नावांनीसुद्धा हाक मारायचे. संत गाडगेबाबांचे सामाजिक कार्य वाखाणण्यासारखे आहे, प्रशंसा करण्यासारखे आहे. 1908 साली त्यांनी पूर्णा नदीवर घाट बांधण्याचे काम केले. 1925 साली मूर्तिजापूर येथे गोरक्षण आणि विद्यालयाची निर्मिती केली. 1917 साली पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण कार्य केले. मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कोणत्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. फेब्रुवारी 8 तारखेला इसवी सन 1952 श्री गाडगेबाबा मिशनची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण संस्था आणि धर्मशाळा सुरू केल्या. ऋणमोचन येथील सदावर्त म्हणजे अन्नदानाचं कार्य, लंगर म्हणतात त्याला, ते बाबांनीच सुरू केले. कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग स्वीकारला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आपल्या मराठी साहित्यातले एक नावाजलेले प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी बाबांचे अत्यंत चपखल शब्दात वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, प्रकी सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगेबाबांना पाहावे तर कीर्तनात. वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. मुंबई येथील जे रुग्णालयाच्या परिसरात त्यांनी
धर्मशाळा बांधली. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातसुद्धा बाबांनी मदत केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत होते. तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 1 मे 1983ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे 5 जिल्हे या अमरावती विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव अमरावतीमध्ये आहे ते. या ठिकाणी या महात्म्याने आपला देह ठेवला. अमरावतीला गाडगेनगर यांते या ठिकाणी बाबांचे स्मारक आहे. अशा या महान संताला, महान समाजसुधारकाला आज आपण कोटी कोटी प्रणाम करूया आणि आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.